आता शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे टीम सचिन इलेव्हन माथेरान त्याच्या अगेन्स्ट फाईट करते टीम खोपोलीला पाहतो आपण। दोन्ही टीम पाहिले तर एकाच ताकदीचे जरूर पाहायला मिळतील आणि दोन्ही टीमला देऊया मर्या क्रिकेट संघ असलवाडी चषक, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। खूप चांगला आवाज शरद सरांचा ऐकलं गेलं। अप्रतिम समालोचक सातत्यानं क्रिकेटवरती अफाटून प्रेम। कोंबळ वाडी गावचे एक अष्टबळ खेळाडू सातत्यानं पहिली मॅच ते जिंकले गेलेत। ही मॅच फार महत्त्वाची असणार आहे दोन्ही टीमसाठी। एकीकडे पाहिलं तर खोपोली टीम कुमारच्या नावाने हा संघ ओळखला जातो, तर दुसरीकडे टीम सचिन इलेव्हन माथेरान अजय बसमाचा संघ आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीम म्हटलं तर दोन्ही टीमकडे टॅलेंट भरपूर आहे आणि आता 4 ओव्हरच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सचिन इलेव्हन माथेरान। तर एकीकडे टॉस जिंकला टीम खोपोली टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक चांगला निर्णय जरूर पाहायला मिळालाय त्या टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण ओमकार पारधी आणि अजय भस्मा, या दोन महत्वाची विकेट असणार आहेत टीम सचिन इलेव्हन माथेरानसाठी। या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये चांगला कमबॅक करावा लागेल, कारण इथं जास्तीकरनं चेसिंग सहजरित्या पूर्ण होतात आणि चांगली बॅटिंग आता या दोन खेळाडूंना करावं लागेल। तर बॉलिंग ट्रॅक वरती टीमचे कॅप्टन कुल आपण पाहतोय खोपोली टीम कडनं कुमारला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती। सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती अजय बसमाला पाहतोय। अजय बसमाचा वार पलटवार पहिल्याच बॉल वरती आलाय नो आणि त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय। बॉल चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल केला होता आणि थोडा स्वागत केलं अजय बसमानं 4 धावेनं आणि थोडा 4+1 धावा मिळतील 5 आणि संघाचं श्रीगणेश जरूर पाहायला मिळतं। टीम बॅटिंग करत असताना सचिन इलेव्हन माथेरान टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय अजय बसमा एक अष्टपैलू खेळाडू आहे, सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूचं नाव जरूर चर्चेत आहे। पहा काय फटका पाहायला मिळतो, त्याच दिशेला फटका पाहायला मिळतोय आणि इथून फटकाही भरपूर चांगला आहे। बॉल चाललाय वन बाप सीमा पार, येतो अजयच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार। दिला सचिन इलेव्हन माथेरान टीम कडनं आणि अजय बसमाला मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं असणार आहे। 2 ते 3 ओव्हर मध्ये जर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धाव संख्या भरपूर चांगली पाहायला मिळेल। गॅप मध्ये बोलला टाकायला अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतोय आणि इथून तितकाच दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय। एक सिंगल जरूर मिळते, सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 10 फलकावरती 10 या आकड्यावरती पोहोचली गेले। म्हणजे या षटकाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ इथं संपला गेलाय आणि अजून या 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे। स्ट्राइक एंडवरती ओमकारला पाहतोय, गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न गुडलेस वरती अडललाय, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय। खोपोली टीमला या एक धाव वाचवणं फार महत्वाचं आहे आणि इथून अजयने मात्र चालाकी केली। बॉल जसा विकेट किपरच्या हातामधून निसटला तसेच रनिंग काढण्याचा प्रयत्न केला आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळाले आणि एका धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते। चांगला कमबॅक करावा लागेल। पुन्हा एकदा शॉर्ट पिच, त्याच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळतं। गॅप मध्ये बोलला ढकलला जातोय, लॉंग लिझर मध्ये ट्रॅव्हल केला जातोय आणि बॉल चाललाय 2-2 करत 1-2 बाब सीमा पार आलाय अजय ब्रँड चौकार।
अजय बसमाची एक खासियत आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट क्षेत्ररक्षण म्हणून या खेळाडूच्या नावावरती देखील एक बाईक जरूर पाहिली गेल्या आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील अप्रतिभ खेळ राहिला होता अजय बसमाचा. पहा सन्मान देण्याचा प्रयत्न गॅपमध्ये फक्त बॉलला दिशा दिली गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि थोडा 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. कारण अजयला ठाऊक आहे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावांची गरज आहे त्या धावा जरूर आपल्यावरती पाहायला मिळाल्यात आणि थोडं 2 धावा मिळाले 2 धावांनी धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकावरती लागले गेलेत 17 धावा. अप्रतिम बॅटिंग अजय बसमाची राहिली गेल्या. या षटकात आपण विचार केला तर 2 चौकार जरूर पाहायला मिळाला. थोडासा गोलंदाज कुमार नाराज असणार आहे कारण त्याच्यावरती पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या अजय बसमाकडनं पाहायला मिळते. गॅप शॉट पाहायला मिळते फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षकाला चकमा देत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आलाय अजून एक चौकार धावा मिळतील 4 आणि इथून षटक आपण जर विचार केला तर पहिलं षटक इथं संपलं जातं हे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळजवळ ज्या पॉवर प्लेच्या बॅटिंग मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या अजय बसमाची आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग. चला लगेच स्पीडअप करायचंय. टीम खोपवली टीम 15 मिनिटाचा अवघ्या असणार आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवावं लागतील. मग जर 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपले नाही तर मग एक खेळाडू 38च्या सर्कलमध्ये घेतला जाईल. प्रत्येक टीमला या सूचना असणार आहेत कारण आज फायनल दिवस आहे आणि आपल्याकडे मॅचेस देखील भरपूर आहेत त्याच्यामुळे थोडंसं प्रत्येक खेळाडूने स्पीडअप करायचंय. व्यक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक दीपकला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राईक वरती आपण पाहतो ओमकार पारदीला पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये ओमकार पारदी कुठेतरी थोडस आउट ऑफ फॉर्म मध्ये पाहायला बोलतोय. तर एकीकडे लो स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजय बसमाला टीमचे कॅप्टन कुल पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार दीपकला पाहतो आपण. पहिला बॉल हुक केला जातोय स्ट्रेट अप मध्ये उडवला जातोय फटका भरपूर चांगला येतोय ओमकारच्या बॅट मधला एक ब्रँड 6. खेळाडूंचा उल्लेख केला होता कारण या 2 खेळाडूंवरती भरपूर जबाबदाऱ्या असणार आहे पूर्ण टीमची आणि ओमकारच्या बॅट मधना दीपक वरती देखील हल्ले चढवले गेलेत. पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार जरूर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हा थोडासा वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर इथून फलंदाज जागेवरती थांबवलाय. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बार खाल्यानंतर थोडासा कमबॅक जरूर पाहायला मिळतोय दीपक या गोलंदाजाकडनं. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 27 धावा जरूर पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच जर अशी चांगली बॅटिंग जर झाली तर 50+ धावा जरूर पाहायला मिळतील टीम सचिन 11 माथेरानकडनं. पहा काय फटका मारला जातोय अप्रतिम फटका. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय ओमकारच्या बॅट मधना ओमकार ब्रँड 6. कारण हीच खासियत आहे या खेळाडूंची. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण या खेळाडूंना पाहतो तेव्हा तेव्हा मोठे फटके जरूर पाहायला मिळतात. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील भरपूर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येक टीम मध्ये आज चांगले खेळाडू सध्या पाहायला मिळतात. षटकाराची सैन्य धावसंख्येत बदल 33 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. सचिन 11 टीम साठी शुभेच्छा आलेत. टीम सागाचीवाडी टीम कडनं शुभेच्छा आलेत भरपूर. इथून मोठा फटका बांधायचा प्रयत्न होता. इथून पंच आमच्याकडे बोलतात नोचा इशारा आलेला आहे. 1+1 आणि लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जरूर पाहायला मिळते आणि इथून फ्री हिट आहे. स्ट्राईक हिट वरती फलंदाज पाहतो आपण अजय बसमाला. फ्री हिट पाहायचंय. फ्री हिट वरती मोठा हल्ला चढवेल का हे देखील आता पाहणं फार महत्वाचं असणार आहे. 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. 2 धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. दुसरं षटक आपण पाहतोय दीपकचं. थोडंसं हाही गोलंदाज थोडंसं महागडा ठरला गेलाय कारण दीपक वरती देखील 2 मोठे हल्ले चढवले गेलेत. ओमकारच्या बॅट मधना 2 षटकार जरूर पाहायला मिळालाय आणि फ्री हिटची सध्या आता अजय बसमाला आहे. फ्री हिट वरती देखील हल्ला चढवला जातोय. ही आहे अजय बसमाची ओळख. कॅप्टन कुल का म्हटला जातोय सचिन टीम माथेरानचा. त्याचं प्रत्युत्तर जरूर या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय अजयच्या बॅट मधला षटकार. करतोय तुम्हाला 2-3 वेळा सूचना दिलेत. मॅचेस चालू आहे थोडंसं सहकार्य करा. या मॅचेस जसे संपतील त्याच्यानंतर बिंदास तुम्ही खेळा. खेळपट्टीवरती खेळ तरी काही प्रॉब्लेम नाहीये
कारण आज फायनल दिवस आहे, त्याच्यामुळं मॅचेस पटापट होणार आहेत. त्याच्यामुळं खेळाडूंना मी विनंती करतोय, जे व्यासपीठाच्या बाजू जे मुलं खेळत आहेत त्यांना विनंती असेल की आतमध्ये चेंडू फेकू नका प्लीज. गोलंदाज तयार. दीपकला पाहतो आपण, फक्त गॅप शोधलाय आणि फक्त बॉलला दिशा दिली आहे. गॅप मध्ये बॉलला ढकलला, एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण पाहायला मिळते. जरूर जोरदार आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं फलंदाज सेफ आहे आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले जात आहे. 2 धावेने धावसंख्येत बदल, 43 धावा धावफलकावरती लागले गेलेत. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ह्या षटकांमध्ये 3 षटकार आले गेलेत. 2 षटकार ओमकार पारधीच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि फ्रेडच्या बॉलवरती अजय बसमाने देखील तो वार केला होता आणि अप्रतिम बॅटिंग सध्या दोन्ही बॅट्समन कडून पाहायला मिळते. गोलंदाज तयार. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय, क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आहे. फटका भरपूर चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते. 2 धावेने षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम सचिन इलोन माथेरानची धावसंख्या 47 धावा. चौका आहे का पंचा? 2च धावा ना? 2 धावा असणार आहेत. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 45 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि थोडं 12 बॉलचा खेळ इथं संपला गेला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती लागले गेलेत. दोन्ही खेळाडूंना केलेली भरपूर चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये कुमारवरती हल्ले चढवले गेले. कुमारच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 चौकार पाहायला मिळाले होते आणि दीपक वरती देखील तोच प्रहार पाहायला मिळतोय. दीपक वरती 3 षटकार ठोकले गेले आणि त्याच्यानंतर सिंगल डबल प्राधान्य देऊन धावसंख्या भरपूर चांगली उभी केली आहे. कारण सचिन इलेव्हन टीमला माहित आहे, कारण 4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरमध्ये चांगला कमबॅक करावं लागेल. कारण खोपोली टीमचा आपण जर विचार केला तर कुमारला आता मात्र पुढच्या इनिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं असणार आहे, कारण पूर्ण जबाबदारी त्या खेळाडूवरती आहे. आणि जर कुमारची बॅटिंग जर लागली तर मग आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम जर पाहिलं तर एकाच ताकदीच्या आहेत आणि दोन्ही टीमला आणि खेळाडूंना सर्व माहिती असेल कुठल्या बॅट्समनला कुठल्या प्रकारे चेंडू टाकायचं हे त्यांना भरपूर ठाऊक असणार आहे. जवळ मॅचच्या दिशेने 3रं षटक गीतेशला पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती, तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज ओमकार पारधी. पहा टप्पा भरपूर चांगला पाहायला मिळाला, वेगी तितकाच दर्जाचा पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. हा बॉल थोडासा चांगल्या रीतीने पाहायला मिळाला, वेगी भरपूर पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. ओमकारला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम केलं. गोलंदाज आपण पाहतोय गीतेशला पाहतोय. इथून मात्र आता खोपोली टीमला चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं असणार आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला, कव्हर पॉइंटला बॉलला ट्रॅव्हल केला जातो. 1 धाव मिळाली आणि इथून 1च धाव मिळेल, कारण स्ट्राईक आता अजयला घेणं फार महत्वाचं असणार आहे. 1 धाव मिळाली, एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 46 धावा धावफलकावरती लागले गेलेत. दोन्ही फलंदाज भरपूर चांगल्या रीतीने बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम सचिन इलेव्हन माथेरान टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. खालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगले मॅचेस पाहायला मिळाल्या होत्या. तर गोलंदाजवरती आपण पाहतोय गीतेश. पुन्हा एकदा बीट झाला, पॅडवरती चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. इथून एक चोरटी धाव जरूर पाहायला मिळते, कारण गीतेशचं कौतुक केलं पाहिजे. 1 धाव जरूर पाहायला मिळाले आणि एका धावीनं धावसंख्येत बदल, 47 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या ओव्हरवरती थोडीशा धावा आपल्याला जरूर कमी पाहायला मिळतात. पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर सलेक्शन 2 चेंडूवरती 1 सिंगल जरूर पाहायला मिळाला, कारण ज्या धावांची गरज होती त्या धावा जरूर सध्या पाहायला मिळाल्यात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि थोडं 1च धाव मिळेल. अप्रतिम बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतोय गीतेश या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोड्याशा धावा भरपूर चांगल्या आल्या होत्या आणि इथून या षटकांमध्ये धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतात, म्हणजे गीतेश या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. छोटा पॅक बडा धमाका आणि अप्रतिम सध्या गोलंदाजी गीतेश या गोलंदाजीची राहिली गेली.
पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकललाय क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून एक धाव मिळाले दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळते आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि 2 धाव मिळाले 2 धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या दाखल करत होती 50 धावा लागले गेलेत अप्रतिम खेळी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून राहिले गेले एकीकडे अजय बसमा तर दुसरीकडे ओमकार पारदे सलैमीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजूनही दोन्ही खेळाडू चांगल्या रीतीनं बॅटिंग लाईन सध्या पाहायला मिळाले सचिन टीमकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे 4 ते 5 खेळाडू भरपूर चांगल्या रीतीने बॅटिंग सध्या पाहायला मिळाले फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातोय येतोय अजय बसमाच्या बॅट मधना अजय ब्रँड 6 धावसंख्येत बदल धावसंख्या 56 धावा लागल्या गेलेत आणि इथून 3 षटकांचा खेळ इथे संपलाय गेलाय आपण अजयचा विचार केला तर 12 बॉल मध्ये 37 धावींवरती खेळतोय सध्या अजय बसमाला पाहतोय पाहायचं आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे जर 6 बॉल मध्ये जर अशी तडाखेबाजी जर पाहायला मिळाली तर नक्कीच अजय बसमाचा अर्धशतक पाहायला मिळेल का प्रेक्षकांना हे आता प्रश्नचिन्ह पडला गेलाय सध्या 37 धावींवरती खेळतो काय बॅटिंग केले त्या खेळाडूनं जेवढी तारीफ करावी तेवढं कमी असणार आहे शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती रुपेशला पाहतो स्ट्राइक रेट वरती ओमकार पारदी पहिलाच बॉल हुक केला जातोय फटका फसला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि झेल जमिनीला दान आणि इथून मिळाली फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला बोलते सध्या अजय बसमा 37 धावींवरती खेळतो चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आता 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे जर 5 बॉल मध्ये जर चांगली बॅटिंग जर झाली तर नक्कीच अजय बसमाचा अर्धशतक पाहायला मिळेल का हे देखील पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे आणि या स्ट्राइक एंडवरती सध्या अजय बसमाला पाहतोय आपण पुन्हा एकदा वेगवान टप्पा पंचांचा इशारा नो बॉल आणि या फ्री हिटची संधी असणार आहे आता अजय बसमाला चांगला कमबॅक करावा लागेल खोपोली टीमला कारण खोपोली टीमचा पण जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर चांगल्या धावा आल्या आणि त्याच्यानंतर तिसरं षटक थोडंसं चांगलं पाहायला मिळालं होतं आणि तो फ्री हिटची संधी अजय बसमाला पाहतोय फ्री हिट वरती हल्ला चढवला जातोय ही खासियत आहे या खेळाडूची काय फटका पाहायला मिळालाय बॉल चला बॉर्डरला इच्छा पलीकडे येतो अजयच्या बॅट मध्ये अजून एक दमदार षटकार धाव मिळतील 6 हा सध्या स्क्रीन वरती पाहतोय माथेरानचा वंडर बॉय अर्थात अजय बसमा टीमचे कॅप्टन कोल का दाखवलं जातं त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतोय सध्या स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळालाय अजूनही 7 धावींची गरज अर्धशतकासाठी अजय बसमाला आपण पाहतोय पुन्हा एकदा क्रॉस द लाईन गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एक धाव मिळाले थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या धावसंख्येवरती लागले गेले तर 67 धावा जरूर धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय फक्त 5 धावींची गरज अर्धशतकाला आपण पाहतोय अजय बसमा स्ट्राइक वरती की अजय बसमाचा जल्लोष या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती बॅटच्या जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता इथून विकेट किपर आपण पाहतोय कुमारला आणि वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता आणि इथून अजय सारख्या फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम खरं तर गोलंदाजांनी केलं जातंय रुपेशला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती तर एकीकडे अजय बसमा पाहतोय स्ट्राइक वरती अप्रतिम बॅटिंग राहिली गेली या खेळाडूची फुल टॉस बॉल वा भाई वा फटका भरपूर चांगला आहे एक धाव जरूर पाहायला मिळते दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून बॉल थोडस स्लो पाहायला मिळालाय फटका भरपूर चांगला होता मी तर म्हटलं होतं की हा सीमापार झाला असता परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडस स्लो पाहायला मिळाला आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या दाखल लागले गेले तर 68 धावा दाखल लागले गेलेत
अजून या षटकाचा आपण जर विचार केला तर गोलंदाज तयार, पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका, हा फटका फसला जातो, क्षेत्ररक्षक आहे, हे एक धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते, तिसरीचा प्रयत्न केला जातोय निथून, तिसऱ्या धावेवरती फलंदाज रनआउट झालाय निथून, धावसंख्या पोचली गेली आहे, धावफलकीवरती लागले गेले तर 70 धावा, येणारे 24 बॉल मध्ये 71 धावांचं लक्ष ठेवलंय. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खोपोली टीमला 71 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. फक्त एका धावेने अर्धशतक राहिले गेलंय. अजयसाठी येतं, अजयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोडे डालवा हरकत नाहीये. माथेरानचा वंडर बाय अर्थात अजय बसमा, अप्रतिम बॅटिंग. त्याच्या सोबतीला आपण पाहतोय ओमकार पारदी, त्या खेळाडूंसाठी देखील अप्रतिम टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. दोन्ही खेळाडूंना अप्रतिम बॅटिंग केली गेल्या. ओमकार 16 धावा खेळला आणि अक्षय 49 धावांवरती खेळला, म्हणजे फक्त एक धाव फक्त वाचली गेली. एक धाव जर कन्वर्ट झाली असती तर अजय बसमाच्या नावावरती जरूर अर्धशतक पाहायला मिळाला असता. अप्रतिम बॅटिंग राहिली गेल्या टीम सचिन 11 माथेरान टीमची आपल्याला पाहायला मिळाली. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील प्रसाद सवालिया सर, एक चांगले समालोचक. सध्या त्यांना कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. आणि पुन्हा एकदा तुम्ही थांबू नका, मॅच अशीच चालू राहू द्या. मॅच भरपूर महत्वाची आहे. आता कुमार मात्र या मैदानाच्या आतमध्ये, कुमार या फलंदाजाला राहणं फार महत्वाचं असणार आहे. जशी अजय बसमाने बॅटिंग केली तशी बॅटिंग आता कुमारला देखील करणं फार महत्वाचं असणार आहे. हॅलो, थँक्यू सो मच मनोज सर. इज त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अर्थातच माथेरान. एकदा आपण पाहिलं तर माथेरान संघानं पहिल्या फेरीमध्ये काय प्रतिम बॅटिंग केली, जबरजबल 70 धावा बनवल्या आणि 71 धावा संख्येचं टार्गेट आता खोपोली संघासमोर दिलंय. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू, खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकता, खरं तर अस्सल ग्रामपंचायतचे सदस्य अर्थातच माननीय श्री चंद्रकांत कमलू सांबरी साहेबांना विनंती असेल या पण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चंद्रकांत कमलू सांबरी साहेबांना विनंती असेल या सर आपण आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. खरं तर अस्सल ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर मनोज आज नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतंय, कारण की त्यांच्या संघानं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनवली, अर्थात 70 धावा बनवल्या गेल्यात. परंतु 71चा टार्गेट आता खोपोली संघाला आहे आणि या 71 धावा आता बनल्या जातील का हे देखील पाहूयात. दोन्ही संघाने देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. एका बाजूला पाहिलं तर कुमार आहे, परंतु त्यांच्याच अगेन्स्ट पाहिलं तर माथेरानचा वंडर बॉय अर्थातच अजय बसमा आहे. अगदी अजयने ज्या प्रकारे बॅटिंग साकारली ना त्या प्रकारची बॅटिंग आता इथून कुमारला देखील साकारावी लागेल. कुमारला देखील तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. असं नाहीये की 71 धावा बनल्या जाणार नाहीयेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा बनल्या जातील. परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न करावे लागतील, सातत्याने कठीण परिश्रम करावे लागतील. ज्या प्रकारे अगदी माथेराननं पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा बनवल्या होत्या, परंतु इथून पहिल्याच ओव्हर पासून आता खोपोली संघाला सातत्याने अग्रेसिव्ह खेळ करावा लागेल. शांत डोक्याने देखील इथून हा सामना खोपोली संघ आपल्या बाजूने करू शकतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने, दोन्ही संघाला देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच, पुढील सामना तिथे आपण पाहू शकता दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कोंबलवाडी विरुद्ध जुगरेवाडी. चला दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी शरद सर आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सर वेलकम, भरपूर चांगलं समालोचन. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी पाहिलं तर या चेंडूमध्ये थोडासा वेग मात्र कमी करण्यात आला होता. पहिलाच बॉल मध्ये सध्या तरी कुमार यांना अगदी मित्र म्हणेन फसवण्याचं काम केलं जातं. पहिलाच बॉल कमी गतीनं फेकला गेला होता.
गुडलॅक स्पॉटचा बॉल ऑनसेटला खेळलाय, फटका फसलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहेत आणि इथे दुसऱ्याच बॉल वरती खरं तर खोपोली टीमची रन मशीन अर्थातच कुमार यांना जावं लागेल डॅगार्ड मध्ये. सुरुवात सध्या तरी खोपोली संघाची अडखळत झाली आहे. विकेटचा पतन, फलंदाज बाद. चला टीम जोगरेवाडी संघ, आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं आहे. चला टीम जुगरेवाडी संघ, आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. चला या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. आम्ही विलास दादा सांबरे यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट लढत पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर टीम कोंबळवाडी आहे, त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर झुगरेवाडी संघ आहे. दोन्हीही नामांकित संघ, दोन्हीही दादा संघ आहेत. टॉस केलं जात आहे. यस, या ठिकाणी टॉस जिंकला टीम कोंबळवाडी संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय सर. यस, थँक्यू सो मच. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही टीम कॅप्टन घ्यायची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे सध्या तरी खोपोली संघाची सुरुवात अगदी डगमगत झाली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत प्रयत्न करावे लागतील. अगदी क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. सध्या तरी सुरुवात जरी खराब झाली, परंतु इथून शेवट नक्कीच गोड करावा लागेल टीम खोपोली संघाला. ऑन साइडला मात्र बॉलला पाठवलं डीप मध्ये. आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट क्षेत्रात संदीप आहेत. चांगली फिल्डिंग, परंतु याही बॉलवरती एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 2 या धावफलकावरती. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज रामवीरला आपण पाहतोय. गुडलॅक स्पॉटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय, फटका इथे दमदार, बॉल सीमा पार. यस, इट इज अ मॅक्सिमम बिग हिट, षटकार. सर या ठिकाणी अजून एक चेंडू बाकी आहे, आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. अगदी या ठिकाणी पाहिलं तर पहिला चेंडू सर डॉट होता, त्यानंतर विकेट आला. विकेट नंतर लगातार 2 सिंगल आल्या आणि 5व्या बॉलवरती षटकार आलाय. येस, एक बॉल डॉट आहे का मध्ये सर? येस, चला ओके. नक्कीच थोडीशा माफी असू द्यात, कारण की या ठिकाणी थोडीशा चुका झाल्यात. माफी असे दोन्ही टीम कडून. आपण पुन्हा एकदा या मात्र सुरुवात करूयात. षटक कंप्लीट झालं या ठिकाणी पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल अर्थातच खोपोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. आता इथून येणारं समीकरण मात्र सध्या तरी थोडंसं कठीण असेल, कारण की प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर तब्बल 21 वरती आहे. म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि 63 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय, फटका हे दमदार आहे. अगदी बॅट वरती बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर बॉलला फक्त दिशा दिली, बॉलला पाठवलाय फाईनल क्षेत्रात. करावं लागेल सातत्याने, प्रत्येकी बॉलवरती अटॅक करावा लागेल, नाहीतर हा सामना खोपोली संघासाठी थोडासा दूर होऊ शकतो, कारण की मोठी धावसंख्या आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला सातत्याने मोठे मोठे फटके देखील खेळावे लागतील. सातत्याने स्कोर कार्ड तुम्हाला सुरू ठेवावा लागेल. सातत्याने तुम्हाला चौकार, षटकार, सिंगल, डबल तुम्हाला नेहमीच घ्याव्या लागतील. ज्या प्रकारे अजय भस्मानं पहिल्या सत्रामध्ये काय कामगिरी केली, सध्या तरी तशाच प्रकारे धावा जमा कराव्या लागतील. आताचा हा बॉल वेग फन्नाट होता, परंतु दिशेवरती कंट्रोल नाहीये. अगदी इथून पाहिलं तर हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. 15 धावा 15 धावा बनल्या गेल्यात. अजूनही भरपूर साऱ्या धावा बनवायच्या आहेत. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. अगदी गल्लीपासून दिल्ली पर्यंत अंतर गाठायचं आहे, परंतु या ठिकाणी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेड, वॉट अ बॉल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर संदीप आहेत. वेगाचा बेताज बादशाह
परफेक्ट यॉर्कर. इथे दांडी वाकली आहे. फलंदाज बाद. धक्का दुसरा टीम खोपोली संघाला. अगदी सध्या तरी पहिल्याच 2 षटकारामध्ये आता असं म्हणावं लागेल, कारण की खोपोली संघ बॅकफूट वरती आलाय. अगदी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सचिन आला आणि सचिन साठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर नक्कीच अरुण उगडे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच कॅश प्राइज आहे या ठिकाणी. अगदी क्रिकेट प्रेमी आहेत आणि एक डान्सर देखील आहेत. नक्कीच अरुण साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही आपण करूयात मनपूर्वक आपण आभार व्यक्त. जाऊयात मागच्या दिशेने. लगातार 3 बॉल साठी 3 षटकार जर का आले तर कॅश प्राइज आहे या ठिकाणी. पहिलाच बॉल बॅटची एज. इथे या ठिकाणी आपण पाहिलं तर स्लिपला बेट केलं जात आहे आणि बॉल मात्र वेगाने जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. सध्या तरी इथून पाहिलं तर धाबा जमा केला जात आहे. धाबा कशाही येऊ द्या त्या महत्वाच्या आहेत, परंतु वारंवार सातत्याने प्रत्येक बॉलवरती अटॅक करायचा आहे. ज्या वेळेस आपण सातत्याने आपल्या घरच्या मैदानावरती सराव करतोय, जेणेकरून प्रत्येक बॉल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय, तशाच प्रकारचा खेळ आता करावा लागेल. वेगवान चेंडू, ते सरार चेंडू, परंतु इथे देखील आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू होते. अर्थातच कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 हे झालंय आणि त्यांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 19 धावा. म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 52 धावा संख्येची गरज आहे. कठीण आव्हान. 12 चेंडू 52 धावा अजूनही बनवायच्या आहेत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगणं फार कठीण असतं. परंतु जर का या धावा इथून चेस केल्या ना तर अगदी खोपोली संघ या खेळाडूंना विसरणार नाहीये. षटक क्रमांक 3 गोलंदाज संदीप पारदे आहेत. पहिलाच बॉल. इथे फटका फसला आणि पहिल्याच बॉलवरती संदीपने केलाय शिकार. अर्थातच पहिल्याच बॉलवरती हा विकेट मात्र निर्माण केला जातोय. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर राजला जावं लागेल डगआउट मध्ये. धक्का 3 टीम खोपोलीला. अगदी इथून सध्या तरी एकतर्फी आता सामना हा म्हणावा लागेल, कारण की माथेरान टीम काय खेळली या मॅच मध्ये. पहिल्या 17 मध्ये धाबा संख्येचा डोंगर. अगदी सचिननं चांगली बॅटिंग केली. सचिनच्या खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अजयने चांगली बॅटिंग केली आणि अजयच्या समवेत ओमकारनं देखील भरपूर चांगली साथ दिली. अगदी अजय आणि ओमकारनं प्रतिम धावा जमा केल्या. सध्या तरी पहिल्या विकेट साठी दोघांची पार्टनरशिप पाहिली तर जबरदस्त 70 धाबांची पार्टनरशिप होती. मॅच ऑन, गेम ऑन. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील हा निर्धाव चेंडू. सध्या तरी संदीप पारदे देखील मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट अंकित केला होता, परंतु तदनंतर इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. जेव्हा जेव्हा गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती विकेट मिळतो ना तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र उंचावला जातो. इथे देखील फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत, म्हणजेच काय आणखीन एक विकेटचा पतन. संदीप पारदी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम स्पेल सध्या फेकी करतोय. इथे आणखीन एक धक्का देत आहेत टीम खोपोलीला. फलंदाज बाद. धक्का 4. फलंदाज रुपेश बॅक टू द पेव्हिलियन. चला नेक्स्ट मॅच टीम कोंबळवाडी टीम आणि जुगरेवाडी आपण तयारीत राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला एंट्री करायची आहे. खरं तर टॉस जिंकला टीम कुंभलवाडी संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जुगरेवाडी संघ जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फील्डिंग लावायची आहे. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. सामना आता पूर्णपणे फसला गेलाय टीम खोपोली संघासाठी. उर्वरित 9 चेंडू आहेत. 9 मध्ये 52 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच प्रत्येकी बॉलवरती षटकार आणि षटकारच मारावा लागेल. म्हणजेच 9 बॉल मध्ये 9 षटकार आले तर सामना खोपोली संघ जिंकू शकतो, परंतु कठीण आव्हान आहे.
मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर गेलाय, प्रयत्न सुरू आहेत परंतु फटका फसलाय आणि या ठिकाणी आणखीन एक विकेटचा पतन संदीपला इथे मिळते, ही तिसरी सफलता फलंदाज बाद. सध्या तरी पूर्णपणे आता खोपोली संघ बॅकफुट वरती पाहायला मिळेल. सुरुवात सध्या तरी अडखळत झाली. सलामीवीर फलंदाजांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. कुमार कडून सर्वोत्कृष्ट मी तर म्हणेन अपेक्षा होत्या. कुमार एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून नेहमीच धावा येत आहेत, परंतु तो या मॅच मध्ये सध्या तरी मी तर म्हणेन फ्लॉप झाला. अगदी कुमार सध्या तरी नाराज आहे या मॅच मध्ये, परंतु हा सामना इथे फसलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे देखील फटका चांगला होता, परंतु डीप मध्ये अगदी संदीप होते. अप्रतिम जजमेंट. इथे आणखीन एक विकेटचा पतन आणि आणखीन एक फलंदाज बाद. काय गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. 5 बॉल झाले गेलेत. 5 बॉल मध्ये जवळ आपण पाहिलं तर 4 विकेट संपादित गेलेत. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या तरी विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे. अप्रतिम गोलंदाजी संदीप पारधी लाजवाब स्पेल सध्या मैदानाच्या आतमध्ये फेकी करतोय. मागील 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये, परंतु जवळ 4 खेळाडू मात्र बाद केलेत. विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली. जर का या ठिकाणी हा डॉट बॉल आला तर विकेट मेडन ओव्हर होऊ शकतो या मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आता हा सामना सचिन 11 माथेरान संघाच्या बाजूने झुकलेला आहे. इथे देखील फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथे देखील कॅच. व्हॉट कॅच आणि अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल टाळ्या होऊन जातात, कारण की या 6 बॉल मध्ये जवळ 5 खेळाडूंना बाद केला. अप्रतिम गोलंदाजी. एकही धाव खर्च न करता मात्र अप्रतिम गोलंदाजी. जवळ या षटकात 5 खेळाडूंना बाद केलं, म्हणजेच विकेट मेडन ओव्हर. अप्रतिम गोलंदाजी संदीप पारधी यांची. 5 पूर्ण केला जातोय. अगदी जेव्हा कमी धावसंख्येचा कमी षटकांचा कमी ओव्हरचे सामने असतात तेव्हा 5 कंप्लीट करणं फार कठीण काम असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये या 5 विकेट मी तर म्हणेन संदीप पारधीला मिळवून दाखवल्यात. काय अप्रतिम गोलंदाजी. अभिनंदन पुन्हा एकदा संदीप पारधी. आता शेवटचं षटक. सामना पूर्णपणे सचिन 11 माथेरान संघाच्या बाजूने आहे. गोलंदाज सतीश आहे. खरं तर नवखा गोलंदाज. सध्या तरी नवीन खेळाडूंना इथून संधी दिली जाते टीम माथेरान संघाच्या माध्यमातून, कारण की माथेरान संघाला देखील माहिती आहे आता इथून या षटकात भरपूर जास्त धावा पाहिजेत, म्हणजेच एखाद्या नवीन गोलंदाजाचा वापर करायला पाहिजे. इथे देखील शॉट ऑफ लेन. इथे देखील फटका फसला. डीप मध्ये खेळाडू पोहोचणार. बॉलला जज करत आहेत, म्हणजेच आणखीन एक विकेटचा पतन. लगातार विकेटचा सिलसिला सध्या तरी सुरू आहे. तू चल मैं आया अशी परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये टीम खोपोलीची. आणखीन एक विकेटचा पतन. 19 धावसंख्येवरती हा लागतोय तब्बल 8वा धक्का. अगदी याही षटकामध्ये सतीश सध्या तरी अगदी चांगली कामगिरी करतोय, परंतु आताचा हा बॉल यस लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेत मिळते. टीमची टोटल 20 धावा. अगदी भरपूर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाली. तब्बल 71 धावसंख्येचं टार्गेट आहे, परंतु हे टार्गेट चेस करण्यासाठी सध्या तरी आपण पाहू शकतो खोपोली संघ अगदी बॅकफुट वरती आहे. क्रिकेटची औपचारिकता सध्या पूर्ण केली जाते. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21. 21 धावा उर्वरित अजूनही शेवटचे 3 चेंडू आहेत.
इथे देखील फटका फसलाय आणि आणखीन एक विकेटचा बदन. धक्का क्रमांक इथून 9वा लागतोय. म्हणजेच आतापर्यंत 9 खेळाडू बाद. आता खोपोली संघ पूर्णपणे मैदानाने ऑल आउट होण्याच्या अगदी रस्त्यावरती आहे. जर का इथून आता जर का एखादा जरी खेळाडू बाद केला तर इथून संघ ऑल आउट होईल. म्हणजेच आता मैदानाच्या आतमध्ये ही शेवटची जोडी टीम खोपोलीची. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून खोपोली संघाला ऑल आउट केले जाईल का हे देखील पाहूयात. परंतु इथे प्लेसमेंट केली जाते. यस, याही बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव मात्र निर्माण केली जात नाहीये. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. परंतु शेवटचा एक बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. यस, इथे देखील प्लेसमेंट. याही बॉलवरती आपण पाहतायत कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. म्हणजेच या ठिकाणी पाहिलं तर जबल भरपूर मोठा विजय इथून संपादित केलाय तो म्हणजे सचिन 11 माथेरान संघाने. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम खोपोली संघ. अगदी सुरुवात तुमच्या माध्यमातून थोडीशी खराब राहिले. जे सुरुवातीचे फलंदाज होते ते लवकरात लवकर बाद झाल्याने तिथून संघ मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती आला आणि इथे खोपोली संघाला मात्र हार मानावी लागली. हार्ड लक. चला